विलास गुलेच्या घटनेचा संघर्ष आणि त्यांच्या परिवाराचा संघर्ष आता सीआयडीनं पूर्णपणे पटलावर आणलाय. ज्या पद्धतीनं सीआयडीनं ही तपास जेव्हापासून त्यांच्याकडे वर्ग झालाय तेव्हापासून त्याच्यावर टाकलेली सूक्ष्म निरीक्षण आणि ज्या पद्धतीने याच्यावर घेतलेली भूमिका आता ऍक्शन मोड मध्ये येणार आहे. आणि ज्या पद्धतीनं रमेश गुलेंनी एका खासगी वाहिनीला मुलाखत देताना जी काही भूमिका सांगितली आणि लवकरच या तपासातला जो एक मुख्य सूत्रधार आहे त्याच्यावर कारवाई होणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय. नेमकं काय या कारवाईच्या मागे तथ्य आणि सीआयडी काय पावलं उचलणार आहेत की ज्याच्यामुळे सामाजिक परिस्थितीमध्ये एक अजून नवीन भूकंप येण्याची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टी आता पटलावर कायद्याच्या पटलावर कशा पद्धतीने आल्या तर नेमकं या सगळ्या तपासाच्या मागे काय भूमिका आहे याचंच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात ना, एखादा संघर्ष जेव्हा फलिताला येतो तेव्हा त्याचा वेगळाच न्यायाचा परीघ मांडून जातो आणि अशीच परिस्थिती आता विलास गुलेंच्या कुटुंबियांसाठी आलेली आहे. 20 तारखेपासून म्हणजे 20 जून पासून जी काही भूमिका आहे या कुटुंबाची, ज्या पद्धतीचा संघर्ष आहे आणि ज्या पद्धतीची त्यांनी मांडलेली कैफियत आहे ती सगळ्यांच्या समोर आहे. ज्या दिवशी विलास गुलेचा खून करण्यात आला त्या दिवशीपासून या कुटुंबाला रस्त्यावर उतरावं लागलं आणि रस्त्यावर उतरून या संदर्भात आंदोलन उभी करू लागली. शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आलं आणि सगळा समाज आणि सगळी समाज पटलं याची साक्षीदार आहेत. पण खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने प्रशासनाने याची भूमिका घेतली आणि हे प्रकरण गोल 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 करून ज्या पद्धतीने गोल भूमिकेत ठेवण्यात आलं ना, तीच खरी या प्रशासनाची दुर्दैवी अवस्था आहे. कारण की ज्या पद्धतीने विलास गुले प्रकरणामध्ये जेव्हा हा सदरील प्रकार झाला त्यानंतर विलास गुलेला केजच्या हॉस्पिटलमधून अंबाजोगाईच्या हॉस्पिटलला रेफर करण्यात आलं. पण त्या दरम्यान ज्या पद्धतीनं चिंताजनक परिस्थिती असताना सुद्धा पोलीस प्रशासनाला त्याचा जबाब घेणं हे गरजेचं वाटलं नाही. आणि त्याच्या अगोदर म्हणजे रमेश गुले ज्या पद्धतीने विषय मांडतायत, 19 तारखेला या उमेश माने याच्यावर हल्ला करण्यात आला होता. खऱ्या अर्थाने या सगळ्या घटना जर वेळेवर जर पोलिसांनी याच्यावर ऍक्शन घेतली असती तर आज खऱ्या अर्थाने हे प्रकरणच घडलं नसतं. कारण की विलासच्या संदर्भात पर्यंत येण्यापर्यंत उमेशवर जो झालेला हल्ला आणि याची जर कैफियत या पोलीस स्टेशननं घेतली असती तर पुढचे अनर्थ टळले असते. पण ते म्हणतात ना, कधी कधी चटके बसल्यानंतरच गोष्टी लक्षात येतात आणि त्या पद्धतीने 20 जूनला जी ही घटना घडली त्याच्यानंतरच पोलीस प्रशासनाची झोप उडाली. झोप सहजासहजी उडाली नाही, त्याच्यासाठी संघर्षच करावा लागला आणि हे कुटुंब या प्रकरणाची फिर्याद नोंदवण्यासाठी 3 दिवस उपोषणावर होतं, आंदोलनात होतं. हा टाकळी परिसर पूर्णपणे 3 दिवस आंदोलन करून शिवाजी महाराज चौकामध्ये ज्या पद्धतीचे आंदोलन यांनी उभे केले त्यानंतर या सगळ्या प्रकरणावर प्रकाश टाकण्यासाठी रमेश गुलेंचा पूर्वनी जबाब घेण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाला ज्या पद्धतीचा तपासाची भूमिका देण्यात आली आणि एसआयटीनं हे प्रकरण जवळपास 15 ते 20 दिवस आपल्या परीनं ज्या हँडल करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना या तपासामध्ये सूत्रच सापडली नाहीत. मग या सगळ्या गोष्टी होत असताना ज्या पद्धतीने गुले कुटुंबियांनी सीआयडी कडे या गोष्टीची वर्ग कराव्यात अशी विनंती मुख्यमंत्री महोदयांना केली होती आणि मुख्यमंत्री महोदयांनी ही विनंती मान्य करून हा तपासाची भूमिका सीआयडी कडे दिली. पण शेवटी सीआयडीचा ही तपास ज्या पद्धतीनं वेग धरायला पाहिजे होता त्या पद्धतीनं त्यालाही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वेग मिळाला नाही. पण जेव्हा गुले कुटुंबीय उपोषणाला बसलं आणि या उपोषणाच्या बातम्या कळाल्यानंतर सीआयडीचे पवार नावाचे अधिकारी रमेश गुलेंच्या भेटीसाठी बीडच्या उपोषण स्थळी आले. खऱ्या अर्थाने ही सगळी परिस्थिती जर आमच्या पटलावर आली तर गुले कुटुंबियांच्या नशिबी शेवटी संघर्षचा नशिबी होता. ज्या पद्धतीनं विलासच्या घरच्यांनी तो विष घेण्याचा प्रयत्न केला उपोषणाच्या 10व्या दिवशी,
खऱ्या अर्थानं वैतागलेली मंडळी येतो ही. न्यायासाठी प्रत्येक ठिकाणी त्यांना त्या पद्धतीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. एक तर प्रशासकीय पातळीवर त्यांची संघर्ष सुरू होता आणि दुसरा सामाजिक पातळीवर संघर्ष सुरू होता. कारण की सामाजिक पातळीवर कमी त्यांना वेदना किंवा हालापेष्टा झालेल्या नाहीयेत. पण शेवटी जेव्हा काळे साहेबांचा फोन आला आणि रमेश गुलेंना या चर्चेसाठी संभाजीनगरला बोलवण्यात आलं. रमेश गुले जेव्हा संभाजीनगरला गेले तर काळे साहेबांनी हे सगळे CDR त्यांच्या समोर ठेवले आणि 19 तारखेला म्हणजे ज्या दिवशी उमेश मानेवर हल्ला झाला आणि त्याच्या संदर्भात जी बैठक झाली त्या बैठकीचे आणि त्यानंतरचे जे CDR आहेत ते स्पष्टपणे ज्या पद्धतीने रमेश गुले हे SP साहेबांना दाखवत होते, SIT ला दाखवत होते, ते CDR ची सगळी प्रिंट आउट त्यांच्या समोर आली आणि या प्रिंट आउट मध्ये सदरील सौरभ सोनवणेचा नंबर निदर्शनास येतोय असं रमेश गुलेने सांगितलंय. आता नेमकं यासाठी 29 तारखेला या संदर्भात चौकशी करून आम्ही लवकरात लवकर ऍक्शन घेऊ असं काळे साहेबांनी आश्वासन दिलंय. आता 29 तारखेला CID काय ऍक्शन घेणार आहे? सौरभ सोनवणेला चौकशीला बोलवणार की सौरभ सोनवणेची अटक करणार? आता हा येणारा काळ ठरवणार आहे. तर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने या CDR ची भूमिका ज्या पद्धतीने रमेश गुले वारंवार मांडत होते आणि या CDR च्या माध्यमातून संदर्भित आरोपी आणि सौरभ सोनवणे यांचे कनेक्शन जोडण्याचा जो प्रयत्न सुरू होता तो आता साफल्याला येताना रमेश गुलेंना दिसतोय. त्यामुळे येणाऱ्या काळात CID अजून काय भूमिका घेईल आणि उद्याची 29 तारीख उद्याच आहे. त्यामुळे 29 तारखेला नेमकी CID ची दिशा आणि दशा काय असेल हे उद्याच ठरणार आहे. पण 100% ज्या पद्धतीने काळे साहेबांनी रमेश गुलेला जो शब्द दिलाय आणि ज्या पद्धतीची परिस्थिती सांगितली त्याच्यावरून तर रमेश गुलेंच्या ज्या परिस्थित्या बोलताना दिसत होत्या त्यावरून तर त्यांना कन्फर्म झालंय की आता या संदर्भातली जी एक भूमिका होती ती भूमिका पटलावर येणार आहे आणि आता जी काही मागणी त्यांची लावून धरलेली आहे ती साफल्याला येते. त्यामुळं खऱ्या अर्थानं ही कुटुंबाची जी खऱ्या अर्थानं हेळसांड झाली त्या पद्धतीने त्यांना संघर्षाच्या परिस्थितीत उभं राहावं लागलं. ही संघर्षाची परिस्थिती आता खऱ्या अर्थानं कायद्याच्या पटलावर आणि या चौकशीच्या घेऱ्यामध्ये त्या गोष्टी येणार आहेत आणि लवकरात लवकर CID आपली कारवाई पूर्ण करून ज्या काही या प्रकरणातली जी काही भूमिका आहे ती स्पष्ट करणार आहे. त्यामुळे उद्याच्या दिवसाची खऱ्या अर्थानं सगळ्यांनाच अपेक्षा असेल की उद्याच्या दिवसामध्ये काय घडेल. नेमकं काय वाटतंय तुम्हाला? काय घडेल उद्या? सौरभ सोनवणेला चौकशीला बोलवलं जाईल ज्या पद्धतीने रमेश गुले सांगतायत का अजून पुढच्या काही वेगळ्या दिशा ठरतील? जर यावर तुम्हाला काही कळत असेल, यावर तुम्हाला काही सुचत असेल तर 100% कॉमेंट्सच्या माध्यमातून मांडा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.